सांगलीतील प्रभाग क्रमांक 9 मधील श्री स्वामी समर्थ मंदिरातील सभा मंडपाचे उद्घाटन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले। आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्याकडे श्री स्वामी समर्थ केंद्रातील भाविकांनी मागणी केली होती। त्या मागणीप्रमाणे गाडगीळ यांनी शब्द पाळत सभा मंडपाचे उद्घाटन केले आहे। काही दिवसात हे सभा मंडप पूर्ण होईल। त्याचबरोबर मंदिरातील अनेक समस्या सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध राहू असे आश्वासित केले आहे। यावेळी अतुल माने यांनी सुद्धा भागातील समस्या सोडवण्याचे शब्द दिला आहे। यावेळी अनेक भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। मी परवा मला मांड मतदारसंघ दिला होता निरीक्षण म्हणून देवळीला गेलो होतो। तिथला कार्यक्रम झाल्यानंतर मी गोंधळाला गेलो आणि तिथं दर्शन घेतलं। म्हणजे आठवड्यामध्ये दुसरं मला भाग्य मिळालं की या संप्रदायामध्ये मला येऊन काही करण्याचं बोलण्याचं खूप चांगला ह्या भागात हा उपक्रम चालू गेले कित्येक वर्ष। साधारणपणे गेल्यानंतर मला कळतं की ह्या हिचं काय अडचण आहे। त्यावेळेला तुमच्या मनातलं मला आधीच कळलं असं मला वाटतं। त्यावेळी जेव्हा मागच्या पारायण झालं होतं मी अतुलला म्हणलं तर ही शर्ट तुम्ही टेम्पररी घालताय त्यामुळे परमनंट काय करू नये बोल्या म्हणला। आणि मी सांगतो अतुलसारखा बंधू आहे ही सगळी मंडळी आहे असे कार्यकर्ते मिळाल्यानंतर काम करण्याला असं स्वरूप येतं। सगळे लोक माझ्या माझ्या डोक्यात न ठेवतात, सगळे वाटून घेतात कामं। हे खूप चांगलं आहे आणि त्याच्यावर आता स्वामी समर्थांचा वर्चस्व आहे। तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे। खरं तर मला यावेळेला लढवायची अजिबात इच्छा नाही। ह्या मुलाने केव्हा पुढे यायचं बाहेर केलं तर माझं वय 72 आहे। मला कुठलीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही आहे। पूर्वी नव्हती आज पण नाही। मी उद्योगानिमित्त मुंबईला मी खूप वेळ जायचो, विधान भवनासाठी इमारत बघायचो म्हणजे आपल्यासाठी नाही असं वाटायचं। पण त्याच्या मनात बहुतेक होतं स्वामी समर्थांच्या की मी यात यावं। एक मला आठवतं आहे पर्रिकर यांनी एक गोष्ट सांगायची। ते म्हणायचे एका गावात पूर आलेला असतो आणि एक मुलगा लहान मुलगा वाहून जात असतो। एक तरुण त्याला उडी मारून वाचवतो आणि त्या गावात त्या तरुणाचा सत्कार वगैरे चालू होतं। शेवटी त्याला बोलायला सांगतात हे सगळं ठीक आहे म्हणणार आधी मला पाण्यात ढकल कुठे सांगतात। तशी माझी अवस्था झाली। आता पडलं तर पोहायला पाहिजे ते माझ्या डोक्यात पहिल्यावर नाही। एकदा पत्करलं की मग ते सगळं सोडून करायचं। त्यामुळे त्यांच्याकडे पण मी लक्ष दिलं नाही। फक्त लोकसेवा हे लोकसेवेचं एक साधन आहे आमदारकी हे मानून मी काम केलं। तुम्ही बघितलं असं कधी 10 वर्षात मी कुणालाही नाव ठेवलं नाही, कधीही राजकारण केलं नाही, समाजकारण म्हणून पूर्ण केलं। माझ्या 10 वर्षामध्ये जवळजवळ 15 ते 20 मंदिरं मी माझ्या मतदारसंघातली जीर्णोद्धार केला आहे, रंगप्रगती केली आहे। समोर दिसलं की मी त्याला सांगते असं काय आहे। काही सरकारी खर्चांचं केले काय वैयक्तिक खर्चांचं सुद्धा केलेलं की आता खरं बोलायची वेळ नाही आहे। जी काय गोष्ट तुम्हाला आता मी जे तुम्ही तुमची डिफिकल्टी सांगितली प्रश्न सांगितला तर पुढच्या काळामध्ये आपण नक्की करूया। त्याला सरकारी फंड लागत असू दे नसू दे मी करून तुम्हाला देतो आणि माझा शब्द आहे। आणि मला इथं आपण बोलवलं आणि मला आदर सत्कार केला तर मला हे अपेक्षित नसतं कधी। मला ते काहीतरी चुकल्यासारखं वाटतं आणि प्रत्येक येणाऱ्या नवीन शालकाची नवीन जबाबदारी मला देत असते अशी माझी भावना होती। त्यामुळं खूप खूप धन्यवाद। थँक्यू। जय हिंद जय भारत। क्रीडांगणातील ही विकास करण्याचा ध्येय आम्ही आज आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या माध्यमातून गेली 5 ते 6 वर्ष झालं अविरतपणे करीत आहे। 1 ते 1.5 वर्षापूर्वी या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये आल्यानंतर नाही 2 ते 2.5 वर्षापूर्वी सुधीरदादांनी या स्वामी समर्थ मंदिराकडे येणारा रस्ता जो होता हा फार अरुंद होता, त्याची दुरावस्था होती। त्या गोष्टीची दादांना कल्पना दिल्यानंतर दादांनी रेल्वे प्रशासनासोबत प्रसंगी कठोर भूमिका घेऊन रेल्वे प्रशासन सहकार्य करत नसताना दादांनी फार आता ते बोलण्यासारखं नाही पण दादांनी कठोर भूमिका घेऊन या ठिकाणी आपला रस्ता 3 मीटर रुंदीचा होता तो 6 मीटर रुंदीचा करून कॉन्क्रीटचा रस्ता आपल्याला दादांनी करून दिला। मला आठवतंय मी लहान होतो ज्यावेळेपासून हे स्वामी समर्थ केंद्र या ठिकाणी झालं त्यावेळेपासून या रस्त्याला जायचं आमच्या वृद्ध माता भगिनी असतील ज्येष्ठ असतील त्यांना अडचणीच होतं। पण दादांनी त्या ठिकाणी सांगितलं की रस्ता झाला दादा पण या ठिकाणी खूप अंधार आहे
दादानी तात्काळ सांगितले कुणाकडेही जायचं नाही, कुठलाही प्रशासनाचा आपल्याला मदत नको आहे, मी माझ्या स्वखर्चाने या ठिकाणी लाईटचे पोल आणि लाईट लावून देतो म्हणून. ज्या दिवशी रस्ता झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण हे जे आपल्याला येताना जे लाईटचे पोल उभे दिसतात हे फक्त आणि फक्त सुधीरदादांनी केले. हे मंदिराचं काम आहे, यामध्ये श्रेयवादाचा विषय नाही. पण काय आहे की केलंय कोण हे सांगणं माझं कर्तव्य आहे. कारण ज्यांच्या जीवावर मी राजकारण करतो किंवा ज्यांच्या जीवावर मी समाजसेवा करतो त्याचं कौतुक करणं हे माझं कर्तव्य आहे हे मी समजतो. मग आज या ठिकाणी दादानं त्यावेळी आपण आलो, मंदिराचं रस्त्याचं काम झालं, त्याचं भूमिपूजनाच्या वेळी दादानं या ठिकाणी आणलं. त्यावेळी आपण बघितलं मागच्या मार्च महिन्यामध्ये प्रकट दिनाच्या वेळी आपण शब्द दिला होता की पुढच्या प्रकट दिनाच्या वेळी पारायण हे पारायणच्या हॉलमध्येच होणार. आपण शब्द दिला, माझ्या माता भगिनी ते सगळेजण यावेळी उपस्थित होत्या. त्या पद्धतीनं आपण येणाऱ्या मार्च महिन्यात जो प्रकट दिन असतो तो आपण आपल्या बांधलेल्या पारायण हॉलमध्येच घेणार आहोत. असं शब्द पाळणार. आता दादा महाराजांनी सांगितलं की शब्द पाळणारा माझ्यासारखा किरकोळ माणूस त्याविषयी बोलणं शक्य नाही. महाराजांनी सांगितलं की दादांची भूमिका दिलेला शब्द पाळणारा माणूस. आज या ठिकाणी स्वामी समर्थ मंदिराच्या या कामासाठी आम्ही प्रयत्न करत असताना या कामाला अनंत अडचणी होत्या. हे काम मंजूर करत असताना आम्हाला त्यांचं दादा नाव घेणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे की पाटील मॅडम असतील, पूजा पाटील मॅडम होते, अशोक पाटील साहेब होते, यांनी थोडं आम्हाला दादांच्या